नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वॉटर प्युरिफायरला कूलरची मोटर कशी जोडायची। आपल्या प्रत्येकाकडे वॉटर प्युरिफायर आहेतच आणि उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांना पाण्याची कमतरता भासते। आपल्यामधील काही लोक रो हाऊस, फ्लॅट किंवा खेड्यातील घरात राहत असतील। प्रत्येकाकडे घराच्या वर पाण्याची टाकी असेलच असे नाही। आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर पाण्याची टाकी 100% घराच्या वर असते, पण त्यामध्ये पाणी असेल असेही नाही। आता कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाण्याची टाकी पूर्णपणे भरत नाही। टाकी असेल तरी पाण्याच्या कमतरतेमुळे दिवसभर टाकीमध्ये पाणी राहत नाही। आपल्याकडे आर ओ असेल आणि पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नसेल किंवा पाण्याचे प्रेशर कमी असेल तर आर ओचे बूस्टर पंप खराब होण्याचा धोका असतोच। म्हणून यावर पर्याय म्हणून आपण करणार आहोत एक जुगाड। हे जुगाड बऱ्याच लोकांना माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हे जुगाड आहे। त्यासाठी आपल्याला लागेल एक कूलरची मोटर, जी तुम्हाला कोणत्याही कूलरच्या दुकानात किंवा इलेक्ट्रॉनिक दुकानात मिळेल। ही मोटर तुम्हाला अशी घ्यायची आहे, साधारणतः त्या मोटरने 8 ते 10 फुटापर्यंत पाणी फेकले पाहिजे अशी मोटर आपल्याला घ्यायची आहे। कारण तुम्ही बकेट किचन ओट्यावर किंवा किचन ओट्याच्या खाली ठेवली असल्यास त्या मोटरने जास्तीत जास्त वरपर्यंत पाणी फेकले पाहिजे अशी मोटर आपल्याला घ्यायची आहे। आणि या मोटरसोबतच आपल्याला लागेल हा 3 वे। हा तुम्हाला आरोच्या दुकानात मिळून जाईल, हा 3 वे। आणि असा एखादा एल्बो लागेल। आणि साधारणतः 2 ते 3 मीटरपर्यंत हा आरोचा पाईप लागेल। हा तुम्हाला आरोच्या दुकानात पण मिळून जाईल। आता ह्या कूलरच्या मोटरला हा एक छोटासा एल्बो लावून आपण हा पाईप जोडून घेतला। हा कूलरच्या मोटरला आरोचा पाईप जोडून घेतलेला आहे। आणि हा आरोचा पाईप आपल्याला हे आहे प्री फिल्टर। या प्री फिल्टरच्या इनमधून पाणी सोडायचं आहे। म्हणजे हा कूलरच्या मोटरचा पाईप प्री फिल्टरच्या इनमध्ये पुश करायचा। असं आउटमधून पाणी येणार आहे, जे आउटमधून पाणी येणार आहे त्या एल्बोमध्ये हा परत दुसरा पाईप पुश करायचा। असा पुश केल्यानंतर या पाईपाचं कनेक्शन आपल्याला आरोला द्यायचं आहे। म्हणजे जे नळाचे कनेक्शन आपण आरोला देतो रॉ वॉटरचे, त्याला हे कनेक्शन द्यायचे आहे, हे जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी हा एल्बो आपल्याला कामी पडेल। हा एल्बो याच्यामध्ये पाईप पुश केल्यानंतर हा आरोचा जो पाईप आहे, जो आपण पाण्याचं कनेक्शन देतो तो पाईप या एल्बोमध्ये पुश करायचा। हे झालं आपलं कनेक्शन तयार, आपलं जुगाड तयार झालेलं आहे। आता ही कूलरची मोटर तुम्ही एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात, ज्या भांड्यामध्ये पाणी असेल त्या भांड्यामध्ये टाकून जेवढं पाहिजे तेवढं पाणी काढू शकता। चला तर आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूया जुगाड कसे करायचे ते। मित्रांनो, हा आहे डायव्हर्टेड वॉल्व। याच्यामधलं कनेक्शन आपण आरोच्या इनला देतो या पाईपाद्वारे। हा पाईप आपण कट करून घेतलेला आहे। ज्यावेळी तुम्ही कूलरच्या मोटरचे कनेक्शन आरोला द्याल त्यावेळी तुम्हाला हा डायव्हर्टेड वॉल्व बंद करून घ्यावा लागेल, नाहीतर मग तुमचं रिटर्न पाणी नळामध्ये किंवा पाईपमध्ये जाऊ शकते। तेवढी दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल। डायव्हर्टेड वॉल्वमधून जो पाईप येतो त्या पाईपला हा एल्बो जोडून घ्यायचा, हा पाईप पुश करून घ्यायचा। हा पाईप पुश केल्यानंतर जो कूलरच्या मोटरचा जो पाईप आहे, हा कूलरच्या मोटरचा पाईप आहे, ही कूलरची मोटर आहे। हा कूलरच्या मोटरचा पाईप एका बाजूला इथे कनेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर याच्यामध्ये परत एक पाईप पुश करायचा आणि हा पाईप प्री फिल्टरच्या इनमध्ये पुश करायचा। प्री फिल्टरच्या इनमध्ये पुश केल्यानंतर प्री फिल्टरच्या आउटमध्ये वॉटर प्युरिफायरचा जो पाईप आहे,
ज्याला आपण नळाचे कनेक्शन दिलेले असते तो पाईप प्री फिल्टरच्या आउटमध्ये पुश करायचा. हे झाले आपले जुगाड तयार. आणि ही कूलरची मोटर पाण्याच्या बकेटमध्ये टाकल्यानंतर इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पाणी काढता येईल. मित्रांनो, स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्या आणि निरोगी जीवन जगा. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.